रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी पर्यटन महोत्सव सुरू झालाय। 4 दिवस चालणाऱ्या महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी पर्यटन दिंडीने झाली। यात कोकणाची सांस्कृतिक ओळख देणारी शहरातील विविध पथकं पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती। किनाऱ्यावरील वाळूत बैलगाडी स्पर्धा, महिलांसाठी वेगवेगळे खेळ आयोजित करण्यात आले होते, तर शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या 60 फुटी रस्त्यावरील रोज भाजीपाला गुजरी व्यापारी संकुलास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत 3 दुकानं जळून खाक झाली। यात 2 दुकानं बंद असल्याने आगीच्या झळात 3 दुकानांचे मोठे नुकसान झालेले आहे। हिंगोलीच्या वसमत येथे राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज सरत्या वर्षाला गुड बाय आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वसमत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्या शाब्दिक वाद रंगलेला असताना रोजच त्यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत। तर नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तिसगाव येथे भुजबळ यांच्या समर्थनार्थ झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थितीत भुजबळ समर्थकांनी त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात येऊन संपूर्ण गावातून ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी भटके विमुक्त बांधवांनी मशाल हाती घेऊन कॅन्डल मार्च काढलाय। भरधाव जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यामध्ये दुचाकी स्वार ठार झालेला आहे, तर एक जण गंभीर जखमी झालाय। मोताळा बुलढाणा रोडवरील मूर्ती फाट्यावरील ही घटना आहे। डिसेंबर महिन्यात पुण्यासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली। अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली घसरला। मात्र महिन्याच्या अखेरीस किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झालाय। शनिवारी लवळे, कोरेगाव पार्क आदी ठिकाणी किमान तापमान 16 अंशांपेक्षा जास्त नोंदवलं गेलंय। अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 817 अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस यांनी 4 डिसेंबर पासून संपाचं हत्यार उपसलं असून यामुळे तालुक्यातील 2864 गरोदर माता, 2509 स्तनदा माता यांच्यासह 16796 लहान बालकांना पूरक पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। नववर्षाच्या स्वागताची जल्लोषात तयारी करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर आयुक्तालय हद्दीत पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशन राबवून टवाळखोरांसह तळीरामांची धरपकड केली आहे। तर ऑल आउट ऑपरेशन रविवारीही राबवलं जाणार असून शनिवारी रविवारी शहर हद्दीमध्ये सुमारे 50 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे। मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यात 12,497 कोटी 41 लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे। गेल्या वर्षी याच 8 महिन्यात 10,848 कोटी 89 लाख रुपयांचा महसूल होता। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 15.20% वाढ झाली आहे। महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला अकलूज भूषण पुरस्कार जाहीर झालाय। रविवारी तिला पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांनी दिली आहे। कडाक्याच्या थंडीने उत्तर भारत गारठला आहे। भारतीय हवामान विभागाने शनिवारी पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये 7 ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदवलेलं आहे। दाट धुक्यामुळे शनिवारी सलग 4थ्या दिवशी रेल्वे सेवेवर परिणाम झाला असून दिल्लीकडे येणाऱ्या सुमारे 30 गाड्या उशिराने धावतात। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील हातमोजे बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागली असून या आगीत 6 कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। रविवारी रात्री 2च्या सुमारास वाळूज MIDC मध्ये हातमोजे बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री अचानकपणे आग लागली होती।
चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील सरपंच आणि उपसरपंच यांनी जिल्हा परिषद शाळेअंतर्गत बनवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची मागणी केली होती, परंतु तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यामुळे सोग्रस गावचे सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे व उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे यांना रंगेहात 30,000 रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे। अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार 1 जानेवारीपासून रेशन दुकानं बंद आंदोलन करणार आहेत। तर आंदोलनातील सर्व संघटनांच्या सहभागाचे निवेदन कराड प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांना देण्यात आले। गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढलाय। त्याचप्रमाणे गोंदियात मागील 2 दिवसांपासून धुक्याची चादर पसरत आहे। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरलेली दिसून येत आहे। रस्त्यावर चालणाऱ्यांना या धुक्याचा त्रास सहन करावा लागतोय।